हो स्ट्रोक खेळलाय, पिक केला बॉल आणि सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. वा 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 आपला आहे, त्यामुळे विशेष सन्मान केला जातोय. अजूनही खेळला जातोय त्यांच्याकडून. कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जात आहे. नक्कीच साहेब, तुमचं क्रिकेट खेळावरचं प्रेम आज देव फाउंड. यावेळेला स्ट्रोक खेळलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने, फिल्डर पाहत राहिले. वा चांगला फटका आहे. चैतन्य पाटील उरण तालुक्यातील टाकी गावचा असणारा हा फलंदाज गेल्या वर्षी रायगड प्रीमियर लीगचा मालिकावीराची मोटरसायकल जिंकली पावसाळ्यामध्ये आणि चर्चेत आला. याही पावसाळ्यात एक मोटरसायकल जिंकली आहे या युवा खेळाडूने. बॅटिंग समोर समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका चांगला आहे. वा 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 काय मारलाय मोजून. आणखीन एक जबरदस्त हिट. ओ हो हॅलो, या ठिकाणी या धर्मवीर चषकाला शुभेच्छा देण्यासाठी कोकण नगर गोविंदा पथक, ज्या पथकाचा विश्वविक्रम झाला त्या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक विकी कोचरेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन. ओहो समोर खेळायला गेले, फटका फसलाय आणि तिकडे येत आहेत अक्षय पाटील, पकडतायत कॅच, विकेट आली आहे. अमय या स्पर्धेचं ड्रोनच्या साह्याने ही चित्रण केलं जात आहे. ड्रोन ज्यावेळेला आपल्या समोर येईल त्यावेळेस पहिलाच बॉल उस्मान पटेल, रायगडचा टायगर. अगदी कुणालभाईंच्या दिशेने उस्मान पटेल यांनी बॉल मारलाय. वा धन्यवाद प्रेक्षकांनो. उस्मानचा पहिल्याच बॉलवरचा सिक्स आवडला का? आणि आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पब्लिक चॉईस प्लेयर असतात काही, त्यातील हे एक नाव आहे उस्मान पटेल. भाऊला षटकार चौकाराची भाषा आवडते आणि पहिलाच बॉल लांब पाठव. ओहो आणखीन एक बिग हिट. ओहो तेवढी चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. आणि योगेश पवार याच मैदानात मालिकावीराची मोटरसायकल जिंकली होती. वाह आणखीन एक पुल केलाय आणि हाही पुल सक्सेसफुल सिक्सर. वाह योगेश पवार यांना पुल सम्राट म्हणतात आणि आणखीन एक जबरदस्त पुल या ठिकाणी केलाय त्यांनी. आणि गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. दर्जेदार क्रिकेट, लेदर बॉलचं, टेनिस बॉलचं, रबर बॉलचं विशेषतः पाहण्यासारखं असतं. आणि मागील 3 वर्षामध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये दरवर्षी त्यांनी मोटरसायकल जिंकली आहे. गेली 3 खोलवा टप्प्याचा बॉल आणि इकडे दांडी गुल, विकेट आली आहे. सूरज पाटील आलेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्याच बॉलवर लांबलचक शॉट, क्रॅम्प तर इले पायात, पण पायात क्रॅम्प येताना चेंडू मात्र खूप लांब पिटाळलो. षटकारांत सुरुवात झाली इनिंगची घाऊक स्वरूपात.
गती परिवर्तन यावेळी सुद्धा मिडल खूप सुंदर आणि मिड विकेटच्या चपरावरचून इच्छा तिथे मार्ग आणि क्रिकेट तिथे स्वर्ग. आणि त्यानंतर मागे वळून बघा जोशी क्लीन बोल्ड. कनेक्शन तर झाला मिड विकेटच्या रिशन फिल्डर चेंडूच्या खाली आणि यावेळी कोणतीही चूक न करता राहुल असा मैदानावर शॉर्ट पिच मिड विकेटच्या दिशेन आणि त्या वादळ घोंगावण्यात झालेली सुरुवात. शॉर्ट पिच बॉल होतो मयूर कडसून ज्या बॉलची प्रतीक्षा बऱ्याच काळापासून. राईट हँड राऊंड द विकेट इनसाइड आउट कव्हरच्या कपडावरसून इच्छा तिथे वादळ घोंगावण्यास सुरुवात झाली. ज्या आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीन आतापर्यंत लैला फयान 8 मध्ये 25 ची गरज असताना एक सुंदर रनिंग कॅच मयूरने मिळवली विकेट जय पाटील या नावासाठी आणि घोंगावलेल्या वादळी कामगिरीसाठी. वेल प्लेड अक्षय. पण त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाचा कौतुक असं आपल्या टीमच्या बाजून झुकवलो. मिड विकेटच्या दिशेने षटकार तर इलो पण या षटकारात बऱ्याच जणांनी ऐकलेली असलेली या षटकारान थोडस आत्मसन्मान जागृत होतो. कुंकाई शितलाई विटावा अर्जुन कंधारी प्रतिष्ठान बांद्रा कॅप्टनला विनंती असा लगेच टॉस साठी प्रेझेंटेशन मायक्रोफोन सुपूर्द करताय चंदू शेटे सरांकडे. चला योगेश पवार विजयी संघामधील सामनावीर पुरस्काराचे मानकरी आहेत आणि